कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंसह 25 माजी संचालकांना जिल्हा बँकेने नोटीस दिली आहे। नाशिकमधील विविध पक्षांच्या लोकप्रतिनिधींना नोटीस देण्यात आली आहे। बँकेच्या 347 कोटींच्या कर्ज वाटपात 182 कोटींच्या अनियमिततेप्रकरणी ही नोटीस बजावण्यात आली आहे। आमदार दिलीप बनकर, आमदार नरेंद्र दराडे, खासदार शोभा बच्छाव, आमदार डॉक्टर राहुल आहेर या सर्वांचा यामध्ये समावेश आहे। 2.5 वर्षांची चौकशी केल्यानंतर संशयास्पद कर्ज वितरित केल्याप्रकरणी 15 अधिकारी ही अडचणीत येणार आहेत। 182 कोटींच्या वसुली प्रकरणी 2 एप्रिलला सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांच्या समोर या बँकेची सुनावणी होणार आहे। या संदर्भात अधिकचे अपडेट्स देत आहेत आपले प्रतिनिधी मुकुल कुलकर्णी। मुकुल, नेमकं काय प्रकरण? श्रुती, नाशिक जिल्हा सहकारी बँक ही शेतकऱ्यांची बँक म्हणून ओळखली जायची, मात्र गेल्या अनेक वर्षापासून ही बँक अडचणीत आलेली आहे। आता सध्या तिथे प्रशासकाची नेमणूक करण्यात आलेली आहे, मात्र बँकेला आर्थिक अडचणीतून बाहेर काढण्यासाठी अनेक वेळा प्रयत्न झाले। जे संचालक होते त्यांच्याच संबंधित काही संस्थांना कर्ज वाटप करण्याचे देखील आरोप झालेले होते। आता यामध्ये पुन्हा एकदा नव्याने संपूर्ण चौकशी केली जात आहे। 2 तारखेला सहकार मंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये त्याची सुनावणी देखील होणार आहे। मात्र ज्यांच्या नावावर किंवा संस्थांच्या नावावर काही कर्ज वितरित झालंय का या संदर्भातली चौकशी करण्यात आली आणि त्याविषयी आपला खुलासा मागावा यासाठी अशा स्वरूपाच्या नोटिसा पाठवण्यात आलेल्या आहे। अनेक आजी माजी आमदार खासदार हेच या बँकेवर संचालक म्हणून निवडून आलेले होते, त्यामुळे आता जे नोटिसा पाठवल्या त्यामध्ये लोकप्रतिनिधींचा देखील समावेश आहे। त्यामध्ये एक नाव माणिकराव कोकाटे यांचं असल्याचं देखील बँकेच्या सूत्रांकडून सांगितलं जात आहे। बरं, धन्यवाद मुकुल आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।